अभिजित सावंत गेल्या काही दिवसांपासून आपल्या कानावर सारखं एक नाव वारंवार आलंय, ते म्हणजे यासाठी की बिग बॉस सीझन 5 या सीझनमध्ये एक मराठी सिंगर आणि मराठी प्लस हिंदी सिंगर ज्यानं काही मूवीज देखील केले, काही पिक्चरमध्ये त्यानं काम देखील केले, तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका आणि भारतातल्या जी हिंदी ऑडियन्स आहे त्यांचा देखील लाडका असलेला तो म्हणजे अभिजित सावंत. अभिजित सावंत याची जी जर्नी आहे ती प्रचंड खडतर राहिली आणि त्याच्या जर्नीचा एक असलेला महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची करिअरमध्ये जे अप्स अँड डाऊन होते ते. असं मी ह्यासाठी म्हणतोय की अभिजित सावंत हा जो आहे त्याने इंडियन आयडल सीझन 1चा तो विजेता होता आणि कुणालाही म्हणजे आम्ही जर बघितलं की इंडियन आयडल यासारखे जो रियालिटी शो आहे त्यानंतर इंडियन आयडल आत्तापर्यंत हिट ठरतंय. त्या इंडियन आयडल ह्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला हा जो मंच भेटला त्याच्यानंतर तुमच्याकडे प्रचंड ऑफर्स येतील, तुमच्याकडं प्रचंड ऑपॉर्च्युनिटी असतील, असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं एक माणूस आपण गृहीत धरतो आणि एक आपलं अजम्पशन असतं. बट तसं काही अभिजित सावंत यांच्या बाबतीत झालं नाही आणि अभिजित सावंत यांनी एका मुलाखतीमध्ये असं देखील सांगितलं की इंडियन आयडलचा विजेता झाल्यानंतर देखील 5-6 महिने तो जे गावाच्या ज्या जत्रा असतात त्याच्यामध्ये जे बॅकस्टेजने जे गायन केलं जातं त्याच्यामध्ये तो काम करत होता. अभिजित सावंत यानं हे देखील सांगितलंय की त्याचा सुरुवातीचा जो काळ होता तो एकदम स्ट्रगल त्याच्या आयुष्यात राहिला आहे. तो यासाठी की मराठी क्षेत्रात मराठी इंडस्ट्रीमध्ये जर काम करायला गेलं तर त्यांचं म्हणणं यायचं की बाबा तुझं जे मराठी आहे ते थोडं हिंदीचा जो एक म्हणतो ना टच आहे त्याच्यात, आणि हिंदीकडं गेला हिंदी इंडस्ट्रीत जर गेला तर त्याच्यात त्यांना म्हणणं यायचं की तुझ्या आवाजात एक मराठी टच आहे. तर त्याची ह्या परिस्थितीत त्याची द्विधा मनस्थिती झालेली, म्हणजे ह्या कचाट्यात तो अडकला दोन्हीकडनं देखील. त्यानंतर त्याचा एक अल्बम आला तो म्हणजे आपका अभिजित, आणि त्याच्यातलं मोहब्बत लुटाऊंगा हे गाणं प्रचंड हिट ठरलं, प्रेक्षकांनी ते डोक्यावर उचलून धरलं. आणि त्यानंतर त्याच्यानंतरचं देखील जे दुसरं अल्बम होता त्याचा तो देखील हिट ठरला. त्याचबरोबर अभिजित सावंतचे जे असलेले हिट गाणे तर मराठी इंडस्ट्रीतलं सर सुखाची श्रावणी हे अजूनपर्यंत आम्ही बघितलंय. जर लग्नपत्रिकेचा जो व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये सर्रासपणे यूज केलं जाणारं आणि अजूनही ऐकायला तेवढं सुरेल असणार आहे त्यांनी गायलेलं ते गाणं सर सुखाची श्रावणी हे आम्हाला देखील तेवढंच टच होतं आणि प्रेक्षकांना देखील ते तेवढंच टच झालं. त्यानंतर अभिजित सावंत यानं सिंगिंग बरोबरच आपलं नशीब ॲक्टिंगमध्ये त्यांनी आजमावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी लॉटरी, 30 मार्का यासारख्या पिक्चरमध्ये देखील त्यानं छोट्या रोलसाठी त्यानं काम केलं. बट अभिजित सावंत याच्या आयुष्यात की मुवमेंट खूप आले, बट त्या की मुवमेंटला मोठ्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट त्याला करता आलं नाही किंवा आजूबाजूची परिस्थिती तशी होती की त्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही की तो त्या की मुवमेंटला एका मोठ्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करू शकेल. बट आत्ता अभिजित सावंत आमच्यासमोर बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये खेळतोय आणि त्याचा जो गेम आहे तो अनेकांना आवडतोय. त्याचे फॅन्स, प्रत्येक त्याच्या फॅन्सला जर तुम्ही सोशल मीडियावर बघितलं की त्यांची अपेक्षा आहे की अभिजित सावंत यानं परत आपल्या करिअरकडं एका नव्यानं त्यांना आपल्या करिअरकडं बघावं आणि एक उभारी घ्यावी. त्यामुळे ॲक्टिंग क्षेत्रात म्हणावं किंवा त्यानं सिंगिंग क्षेत्रात, मेजॉरिटी सिंगिंग क्षेत्रात त्यानं परत कमबॅक करावं आणि आपल्या फॅनसाठी नक्कीच अभिजित सावंत येणाऱ्या दिवसात काहीतरी करेल अशी अपेक्षा व्यक्त करू आणि आपल्या या व्हिडिओचा आपण शेवट करू. धन्यवाद.